नहीं, मुझे ये पता है कि लोगों को सहना पड़ता है। अब न सहेंगे तो जाएंगे कहाँ? सुनना तो पड़ेगा। नाइट मेरे हाथ में, मैं चाहूं कर लूं। एनीवे, थैंक्स फॉर हियरिंग मी। ये मेरा बचपन से शौक रहा है और जब मैं राजनीति में हूं, सियासत में हूं, तो माइक आते ही मेरे जबान से कुछ न कुछ तो निकलेगा। लेकिन सही मानो, मला कधी लाख लोकांच्या समोर बोलायला, भाषण करायला किंवा टीव्ही समोर वाद घालताना समोर कोण आहे याची कधीच भीती वाटत नाही। पण जेव्हा जेव्हा मी गाण्यासाठी म्हणून स्टेजवर येतो तेव्हा तेव्हा आत्ताही माझे पाय कापतायत। आई डोंट नो, आई गेट अ स्टेज फियर। पर प्रॉब्लम मुझे ऐसा लगता है कि मैं अगर जिंदाबाद मुर्दाबादच्या घोषणा दिल्या नसत्या, आवाजाची जर व्यवस्थित काळजी घेतली असती तर जितेंद्र सारखा ऑर्केस्ट्रात मी सुद्धा गायलो असतो। पण आयुष्याच्या ऑर्केस्ट्रामध्ये कुठे काय लिहिलेलं होतं कधी कळलंच नाही। कुठला सूर कधी कुठे जुळतो ह्याच्यासाठी कुठल्या तरी कवीने लिहून ठेवलं आहे की पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कोणाचा। मी मरीन इंजिनियर होतो, बोट कुठल्या किनाऱ्यावर गेली कळलीच नाही। किनारा सापडता सापडता सापडला पण नाही आणि तो अजूनही मी शोधतोच आहे। कारण का राजकारणात जसं तुम्हाला वाटतं तसं नसतं, खूप अशांत जीवन असतं। शांतीच्या शोधात आम्ही 24 तास फिरत असतो, पण अस्थिरता, असुरक्षितता माणसाला खात असते आतमधनं। कारण का सदैव अस्तित्वासाठी चालू असते तिची धडपड आणि त्यालाच म्हणतात राजकारण, जे कोणाच्याच नशिबात कधी येऊ नये। कारण का तुमचा लाईट जेव्हा 2:30 वाजता जातो तेव्हा तुम्ही मलाच फोन करता, हे मला नाही राजकारणात असल्याला। जेव्हा तुमच्या घरात एखादं दुःखद निधन होतं किंवा कोणीतरी आजारी पडतो आणि हॉस्पिटलचे दरवाजे कोणीच उघडत नसतं तेव्हा तुम्हाला एकच माणूस दिसतो, तो समोरचा नगरसेवक नाही, तो राजकारणातला। पण हसण्यासाठी आणि त्याची टिंगल उडवण्यासाठी तुम्हाला एकच माणूस दिसतो, तोही राजकारणातच असतो। पण ह्या सत्यापासून आपण सगळीकडनं लांब पळत असतो। कारण का भारतामधला सर्वात मोठी आणि सहजतेची पंचिंग बॅग कोण आहे, म्हणजे कोणीही उठावणे तो म्हणजे राजकारणी असतो आणि त्याच्यातलाच मी एक। पण माझा शौक आहे, मी आवड म्हणून पाळतो। मी आज दिवसभर फक्त गाणी ऐकण्यासाठी मुंबईला गेलो होतो। मला ऑफिसमध्ये कंटाळा आला, खूप लोक होती, काही जणांनी माझं डोकं फिरवलेलं होतं। पण आता करायचं तर काय करायचं, थोडंच मला आठवलं की आज दिवसभर किशोर कुमार अमीन सयानी बरोबर आहे आणि मी 3.5 तास फक्त अमीन सयानी किशोर कुमार ऐकण्यासाठी मुंबईला गेलो, 4 पायलीवर सही केल्या आणि परत आलो। माणसाला संगीत जगायला शिकवतं। तुम्ही ज्या ज्या मूडमध्ये असतात त्या त्या गाण्यात तुम्हाला ऐकावं असं वाटतं। मी माझ्या आजच्या व्हॉट्सअपच्या ह्याच्यात टाकलेलं आहे, जिसने जवानी में किशोर को नहीं सुना उसने क्या सुना, पर मैंने जब मेरी जवानी में कभी किशोर को नहीं सुना, मैंने हमेशा मुकेश को सुना, क्योंकि जब भी दिल टूट जाता है तो मुकेश याद आता है। और कॉलेजच्या जीवनामध्ये दिल टूटने के बहाने तो बहुत कुछ हुआ करते थे, तो किशोर तो हरदम याद आता था। म्हणजे मी माझं आयुष्यातलं किशोर, रफी आणि मुकेश या तिघांबरोबर आयुष्यातले कितीतरी अशा घटना आहेत ज्या फक्त ह्या 3 गाण्यांमध्ये, या 3 जणांच्या गाण्यांमध्येच त्याचे माझे संबंध जोडले गेले। आणि त्यामुळे आजचा दिवस हा माझ्यासाठी खूप खास असतो, कारण का 12 वाजता माझा वाढदिवस सुरू होतो। पण द मोस्ट वर्सटाईल सिंगर इंडिया हॅज एव्हर प्रोड्युस्ड इज नो अदर दॅन किशोर कुमार। त्याच्यासारखा गायक नाही। जे पडोसनचं गाणं तुम्ही ऐकलं, ते पडोसनचं गाणं गाण्यासाठी मन्नाडे 3 महिने प्रॅक्टिस करत होता। आणि जेव्हा किशोर कुमार स्टेजवर गेला, म्हणजे त्या स्टुडिओमध्ये गेला आणि जेव्हा त्यांनी गाणं सुरू केलं तेव्हा मन्नाडीने कपाळाला हात मारला की हा काय गातोय, आणि संगीतकारने त्याला खुणवलं की इसको डिस्टर्ब मत करना, उसको गाने देना। आणि वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल सॉन्ग इंडिया हॅज एव्हर सीन वॉज फ्रॉम पडोसन, जे आता लोक काढणारीने गाऊन दाखवलं। किशोर कुमारच्या खूप खरे तर आपल्याकडे वेळ कमी आहे, नाही तर उसकी तो कधी त्याला लोक खूप फसवायची, मग नंतर तो खूप हुशार झाला। आता पियेला बाहेर उभा करायचा आणि ते क्या पाणी तयार आहे क्या, हा रुमाल, म्हणजे ते ठरलेला खुणा असायच्या त्याच्यात, असं गळ्याला हात लावायचा, गाला सूक राय, आणि बाटली पियेने आतमध्ये आणून दिली की समजा जर पैसे आलेत तोपर्यंत तो गायचा नाही।
पण असे खूप चांगले कलाकार आयुष्याच्या खूप पहिल्यांदाच आपल्याला सोडून गेले. म्हणजे काय किशोर कुमार फार म्हातारा नव्हता जेव्हा गेला तो, किंवा रफी सुद्धा फार काय म्हातारी नव्हती जेव्हा आपल्यातनं गेले तेव्हा. पण आत्ताचे सगळे गीतकार, त्यांचे फंकार, शब्द, त्यांची लय, त्यांची गाण्याची पद्धती, हे सगळं बघितलं की उद्या ते गाणे आठवेल की नाही हा मुख्य प्रश्न पडतो. त्या माझी पोरगी काय ते ब्रेथलेस म्हणायची. ते ब्रेथलेस मला वाटतं की आता तुम्हाला कोणाला आठवत असेल की नाही मला माहित नाही, पण 60तलं कुठलंही गाणं आजही म्हटलं की मागच्या आजी सुद्धा अशा मान हलवू लागतात. हे त्यांना वाटतं की आपल्या जमान्यात गेलो आपण. पण तुमचा जमाना आजचेही तरुण पूर्ण लाईक करतात, त्यांना ते आवडतं. हे त्या गाण्यातल्या आणि त्या गायकाचं मर्म आहे. तेव्हा विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू फॉर कॉलिंग मी. द्यायचं नाही, फक्त 5 मिनिटं आम्हाला आहे, फक्त 5 मिनिटं. सचिन जी, पूरी ऑर्केस्ट्रा इंडस्ट्री की ओर से हम आपको विश करना चाहते हैं. तो मैं सुधीर. अरे नो 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 नो, आई हैव डिसाइडेड दैट आई एम नॉट गोइंग टू टेक एनी. मालिम में जो हुआ है, महाराष्ट्र में जो 170 लोग मारे गए, वो एक हादसा हुआ. और इजराइल और गाजा में जो जब चालू है वहां पे जो 1000 लोगों की मौत हो गई. इट इज अनफेयर कि ये सब दुनिया में चालू है और मैं मेरा बर्थडे मनाऊं, ये शोभा नहीं देता है. सो आई विल जस्ट टच इट बट आई विल नॉट वेयर इट. किशोर कुमार, हाँ, दैट इज ओके. यस साहब, जैसे कुछ बात सर, मैं कुछ few सेकंड बोलना चाहूंगा. आपसे हमें इंस्पिरेशन मिला है, हमेशा मिला है. साहब जैसे बोल रहे थे कि हर क्षेत्र में एक चुनौती होती है, एक चॅलेंज होता है. लेकिन साहब से मैं एक ही चीज कहना चाहूंगा की जसं तुम्हाला लढताना बघितलं आम्ही, उस हिसाब से मुझे ऐसा लगता है कि हालात के आगे कलंदर नहीं गिरता. ये हमारे कलंदर है कि हालात के आगे कलंदर नहीं गिरता, सितारा जमीन पर नहीं गिरता, गिरती हैं बड़ी शौक से नदियां समंदर में, मगर कभी समंदर नदियों में नहीं गिरता. ये हमारे समंदर है सर, ये आपकी इंस्पिरेशन है और हमारी हमेशा दुआएं आपके साथ रहेंगी. और इसके साथ एक रिक्वेस्ट भी रहेगी, सर एक और गाना आप गाएं. हाँ नहीं, टाळ्या वाजवायचं का?